नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 मधील आपण 4th चॅप्टर सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट टॉपिक म्हणजेच टू कन्स्ट्रक्ट सिमिलर ट्रायंगल्स प्रॅक्टिस सेट 4.1 कंप्लीट केलेला आहे. आता आपण न्यू कन्स्ट्रक्शन पाहतोय. कन्स्ट्रक्शन ऑफ अ टॅन्जेंट टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल. म्हणजे सर्कलवर दिलेल्या पॉईंटमधून त्या सर्कलला टॅन्जेंट लाईन ड्रॉ करायची आहे. इथे दोन कंडिशन्स आहेत, यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड विदाउट यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. आपण फर्स्ट पाहूया यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल. ह्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधील एक्झाम्पल बघूया. प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये फर्स्ट 2 एक्झाम्पल्स आहेत. ते आपले यूजिंग द सेंटर्स ड्रॉ अ टॅन्जेंट लाईन टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. हे आपल्याला क्वेश्चन नंबर 1 and 2 त्यावर आधारित आहेत. बघूया आपण. कन्स्ट्रक्ट अ टॅन्जेंट टू अ सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट M ऑन इट. म्हणजेच 3.2 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल ड्रॉ करायचं, सेंटरला नाव द्यायचं आहे P अँड आपण पॉईंट घ्यायचा आहे M आणि Mमधून जाणारी आपण टॅन्जेंट लाईन ड्रॉ करायची आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. Draw a tangent to the circle at any point on it. सेम मेथडनी ड्रॉ करायचं आहे. इथे रेडियस 3.2 आहे, इथे 2.7 घेतलेले आहे. मात्र इथे सेंटरला नाव तुम्ही कोणतंही दिलं तरी चालेल आणि पॉईंटही कोणताही घेतला तरी चालेल. पण जेव्हा सेंटरचं नाव P आणि पॉईंट N दिलेलं असेल तेव्हा आपल्याला तेच नावं घ्यायची आहेत. आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. Tangent to the circle with center P and radius 3.2 centimeter at point M. आपण सेंटर P घेऊया. P सेंटर आणि रेडियस आहे 3.2 सेंटीमीटर. म्हणजे पट्टीच्या साहाय्याने आपण 3.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया. P सेंटर घेऊन आपण रेडियस 3.2 सेंटीमीटरचे सर्कल ड्रॉ करतोय. या सर्कलवर कुठेही M पॉईंट घ्यायचं आहे आणि M पॉईंटमधून जाणारी सर्कलला टॅन्जेंट असणारी आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. त्यासाठी आपण रे PM ड्रॉ करूया. Mला सेंटर मानून Mच्या दोन्ही अंगस या रेवरती इक्वी डिस्टन्सवर आर्क ड्रॉ करूया. ह्या इंटरसेक्शन पॉईंटवरून परत सपोज हा सेगमेंट आहे, ह्या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत. दोन्ही अंगास आर्क ड्रॉ करायचे. इंटरसेक्शन पॉईंट जरा थोडेसे हायलाईट करून जोडायचे. ते बरोबर एममधून केले पाहिजे. अशा प्रकारे ही लाईन जी आहे ती एममधून जाते आणि P सेंटर असलेल्या सर्कलला ती टॅन्जेंट लाईन आहे. इथे महत्त्वाचं म्हणजे इथे राईट अँगलचं सिम्बॉल पाहिजे. बाय टॅन्जेंट थिअरम द रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टॅन्जेंट लाईन ॲट पॉईंट M. रेडियस आपल्याला दाखवायचे आहे 3.2 सेंटीमीटर. अशाच प्रकारे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल जे आहे, रेडियस आपल्याला 2.7 घ्यायचे. सेंटरला तुम्ही कोणतंही नाव द्या आणि सर्कलवरील पॉईंटसुद्धा तुम्ही कोणताही घ्या आणि ह्याच पद्धतीने आपण टॅन्जेंट लाईन ड्रॉ करायचे. मात्र काळजी घ्यायची आहे की ही लाईन जी आहे ती सर्कलला बरोबर टच झालेली दिसायला हवी. त्याचबरोबर इथे 90 डिग्रीचा साईन असायला हवा आणि रेडियससुद्धा दाखवायची आहे. क्वेश्चन नंबर 2 ह्याप्रमाणे तुम्ही होमवर्कसाठी करायचं आहे. आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया, ज्यामध्ये विदाउट युजिंग सेंटर आहे. प्रॅक्टिस सेट 4.2 मधील थर्ड एक्झाम्पल आहे. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टॅन्जेंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट
विदाउट युजिंग द सेंटर. म्हणजे सेंटरचा वापर न करता आपण सर्कलवरील पॉईंटवरून जाणारी आपण टॅन्जंट लाईन ड्रॉ करायची आहे. बघूया आपण. ह्यासाठी आपण आधी रफ डायग्राम काढूया. एक सर्कल ड्रॉ करते. ह्या सर्कलचं सेंटर ओ आहे. सर्कलवरील पॉईंट सपोज पी आहे. पीमधून जाणारी आपल्याला टॅन्जंट लाईन ड्रॉ करायची, पण ओ हा सेंटर वापरायचा नाही आहे, यूज करायचा नाही आहे. आपण पीमधून टॅन्जंट लाईन ड्रॉ करायचे विदाउट युजिंग सेंटर ओ. तर त्यासाठी आपण आणखीन 2 पॉईंट्स घेऊया सर्कलवर. कुठेही घेऊ शकता. ट्रायंगल पी क्यू आर ड्रॉ करायचं आहे. हा जो अँगल आर आहे, अँगल क्यू आर पी हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने कोणता आर्क इंटरसेक्टेड केलेला आहे, क्यू आर. आपण सर्कलमध्ये जे शिकलेलो आहोत इन्स्क्राइब्ड अँगल थेरम त्याचा वापर करणार आहोत. मेजर अँगल क्यू आर पी इज इक्वल टू हाफ मेजर आर क्यू पी. त्याचप्रमाणे जो ओमिट केलेला भाग आहे टॅन्जंट सेकंड थेरम, त्यानुसार ही जर सपोज टॅन्जंट लाईन असेल एल पी पाशी काढलेली, तेव्हा हा जो अँगल आहे अँगल क्यू पी एस, हा जो अँगल आहे टॅन्जंट सेकंडने बनलेला आहे. हे टॅन्जंट आणि हे सेकंड आहे आणि त्याचंही मेजर त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आरच्या हाफ असतं, म्हणजे क्यू पीच्या हाफ. म्हणून हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, अँगल क्यू आर पी आणि अँगल क्यू पी एस. मग आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल कसे ड्रॉ करायचे हे आपण आधी पाहिले. त्यानुसार हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट काढले की ही लाईन जी आहे एल ही त्या सर्कलला टॅन्जंट लाईन आहे. जर आपण सपोज अँगल क्यू घेतला तर अँगल क्यूशी कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला ह्या दिशेने काढायचं आहे. म्हणजेच अँगल आर क्यू पी इज कॉन्ग्रुएंट अँगल आर पी टी. हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट होतात. सेम इन्स्क्राइब्ड अँगल थेरमने ह्याचं मेजर आहे आर पीच्या हाफ आणि आर पी टीचं मेजरसुद्धा ह्या आर्कच्या हाफ आहे. टॅन्जंट सेकंड थेरम आणि इन्स्क्राइब्ड अँगल थेरम ह्यानुसार हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट होतात. म्हणून आपण क्यूशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल ह्या डिरेक्शनने काढणार आहोत किंवा आरशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल ह्या डिरेक्शनने काढणार आहोत. कोणताही एक पेअर आपल्याला कॉन्ग्रुएंट ड्रॉ करायची आहे. आपण फेअर फिगर ड्रॉ करूया. सेंटर आपण कोणताही घ्यायचं आहे. ओ घेऊया. 3.6 सेंटीमीटर रेडियस आहे. रेडियस आपण 3.6 सेंटीमीटर घेऊया. 3.6 सर्कल ड्रॉ करायचं आहे. ह्या सर्कलवर आपण कुठेही पॉईंट घेणार आहोत. सपोज इथे पॉईंट घेतला पी. रिमेनिंग पॉईंट्स उरलेले कोणतेही 2 पॉईंट्स आपण घेऊया. क्यू आणि आर. ट्रायंगल पी क्यू आर ड्रॉ करायचं आहे. आता ह्या अँगल आरशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल लाईन तर अशी असणार आहे टॅन्जंट लाईन. म्हणजे अँगल आरशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल आपल्याला ह्या डिरेक्शनने काढायचं आहे. क्यू घेतला तर त्याच्याशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल आपल्याला ह्या डिरेक्शनने काढायचं आहे. आपण आरशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल ह्या डिरेक्शनने काढूया. अँगल आरशी कॉन्ग्रुएंट असणारा अँगल आपण पाहतोय. आरला सेंटर म्हणून आपण आर्क ड्रॉ केला. आरला सेंटर म्हणून आपण आर्क ड्रॉ केला. त्याच डिस्टन्सने आपण पी पाशी आर्क ड्रॉ करतोय. त्यानंतर ह्या इंटरसेक्शन पॉईंटमधील डिस्टन्स बघायचं आहे कंपासने. तेवढंच डिस्टन्स हा एक इंटरसेक्शन पॉईंट आहे दुसरा मिळवण्यासाठी आपण आर्क ड्रॉ केला.
हा इंटरसेक्शन पॉईंट जर पीला मिळवला तर ही लाईन त्या सर्कलची टॅन्जंट लाईन होते. ते लाईन एल इज द टॅन्जंट ॲट पॉईंट पी आणि विथाउट युजिंग सेंटर, आपण सेंटर यूज केलेला नाही. आता इथे रेडियस दाखवायला लागेल आपल्याला. .6 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे प्रॅक्टिस 4.2मध्ये फक्त एकच एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतरचे 2 एक्झाम्पल्स आहेत ते पाहूया. ते प्रॅक्टिस 4.2मधील 4th एक्झाम्पल आहे. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड PQ of length 6.6 centimeter. Draw tangents to the circle at points P and Q. Write your observation about the tangents. म्हणजे कॉर्ड PQ ड्रॉ करून P आणि Qमधून आपल्याला टॅन्जंट लाईन्स ड्रॉ करायचे आणि कॉर्डची लाईन दिलेली आहे 6.6 सेंटीमीटर. आपण रफ फिगर ड्रॉ करूया. सर्कल ड्रॉ करायचं आहे. आणि ह्या सर्कलची रेडियस दिलेली आहे 3.3 सेंटीमीटर. कॉर्डची लेंथ दिलेली आहे 6.6 सेंटीमीटर, म्हणजेच 3.3चे डबल कॉर्डची लेंथ, म्हणजे हा काय झाला, डायमीटर झाला. कॉर्ड PQ हा काय झाला, डायमीटर झाला 6.6 सेंटीमीटर. आपल्याला P आणि Qमधून टॅन्जंट लाईन ड्रॉ करायचे. त्यासाठी आपण सपोज सेंटर O असेल तर OQ रे ड्रॉ करणार. आणि Qला सेंटर म्हणून आपण दोन्ही साईडनं आर्क ड्रॉ करून आपल्याला ह्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतो. त्या पद्धतीने आपण ही टॅन्जंट लाईन ड्रॉ करणार. तसंच Pमधून सुद्धा सेम मेथडने आपण युजिंग सेंटर टॅन्जंट लाईन ड्रॉ करायची आहे. अशा पद्धतीने ह्या 2 टॅन्जंट लाईन्स ड्रॉ केल्या तर त्या पॅरलल असतील एकमेकींना. आपण प्रत्यक्षात ड्रॉ करूया. सेंटर, .3 सेंटीमीटर रेडियस असलेला सर्कल. त्यानंतर हे 3.3 सेंटीमीटर आहे. आपल्याला डायमीटर काढायचं आहे PQ, कारण त्याची लेंथ 6.6 सेंटीमीटर आहे. रेडियसच्या डबल आहे म्हणजे तो डायमीटर होतो. Pमधून आणि Qमधून आपल्याला टॅन्जंट लाईन्स ड्रॉ करायचे आहेत, म्हणून आपण OP हा रे ड्रॉ केला. त्याचप्रमाणे OQ हा रे ड्रॉ केला. कंपासच्या सहाय्याने आपण Pला सेंटर मानून रे OPवर दोन्ही अंगास आपण आर्क ड्रॉ करतोय. इंटरसेक्शन पॉईंट ड्रॉ करून घेऊन Pमधून काढली तशीच टॅन्जंट लाईन आपल्याला Qमधून ड्रॉ करायची आहे.
ह्या दोन टॅन्जंट लाईन्स पी आणि क्यू पाशी काढल्या आहेत आणि त्या दोन्ही एकमेकींना पॅरलल आहेत. इंटेरियर अँगल्स 90-90 असल्यामुळे ते पॅरलल आहेत. ह्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 जो आहे, क्वेश्चन नंबर 5, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 cm. Draw a chord MN of length 5.7 cm in it. Construct tangents at point M and N to the circle. सेम मेथड आहे. आपल्याला रेडियस घ्यायची आहे 3.4 cm आणि कॉर्डची लेंथ दिलेली आहे 5.7 cm. म्हणजे कॉर्डची लेंथ सपोज हे 3.4 cm सर्कल आहे आणि कॉर्डची लेंथ 5.7 cm आहे. म्हणजे कॉर्ड ही डायमीटर नाही. अशा पद्धतीने MN आणि लेंथ दिलेली आहे 5.7 cm. तुम्ही काय करायचं, हा सेंटर घ्यायचा, OM हा रे एक्सटेंड करायचा आहे आणि आपण युजिंग सेंटर मेथडने जी टॅन्जंट लाईन ड्रॉ करतो तशी M पाशी टॅन्जंट लाईन ड्रॉ करायची आहे. तसंच आपण N पाशी सुद्धा ड्रॉ करणार आहोत. ON हा रे ड्रॉ करायचा आहे आणि N पाशी टॅन्जंट लाईन ड्रॉ करायची आहे. ह्या पद्धतीने हे 5th एक्झाम्पल तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता झालेले हे सर्व कन्स्ट्रक्शन तुम्ही घरी काढून बघा. त्याचप्रमाणे जी एक्झाम्पल्स होमवर्कसाठी आहेत ते स्वतः कन्स्ट्रक्शन करा. धन्यवाद.